राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। या घडीची एक महत्त्वाची बातमी, ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। समर्थ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असलेले शंतनू कुकडे याला पुणे पोलिसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक केली होती। या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी शंतनू कुकडेच्या बँक खात्याची पडताळणी केली। यावेळी शंतनू कुकडे आणि दीपक मानकर यांच्यात 1 कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचं आढळून आलं। पोलीस चौकशीत कुकडेसोबत आर्थिक संबंध नसल्याचं सांगत मानकरनं कागदपत्र सादर केली होती, पण पोलिसांनी कागदपत्र तपासल्यावर ती बनावट असल्याचं म्हटलंय। यानंतर मानकर विरोधात पोलिसांनी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना अधिक विचारूया। वैभव, काय अधिक माहिती? सुवर्णा, दीपक मानकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत। यापूर्वी सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत किंवा दीपक मानकर हे बाहुबली म्हणून ओळखले जातात। पुण्यामध्ये बाहुबली राजकारणी म्हणून ओळखले जातात। शंतनू कुकडेचे जे प्रकरण समर्थ पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेलं होतं त्याच्यावरती बलात्कार आणि महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भामधले गुन्हे दाखल होते। शंतनू कुकडे जो आहे तो मानकर यांचाच कार्यकर्ता आहे असं सांगितलं जात होतं। त्याही वेळेला या तपासामध्ये पुढे गेल्यानंतर समर्थ पोलिसांच्या असं लक्षात आलं की या सगळ्या प्रकरणामध्ये दीपक मानकर यांच्या खात्यावरती जवळपास 1 ते 1.5 कोटी रुपये जे आहेत ते शंतनू कुकडेच्या खात्यावरून वर्ग झालेले आहेत। आणि या संदर्भामध्ये जेव्हा मानकर यांना चौकशीला बोलावण्यात आलेलं होतं किंवा त्यांना त्याची कल्पना देण्यात आली, तर या व्यवहारासाठी किंवा हे पैसे यायचं कारण म्हणून दीपक मानकर यांनी काही खोटी कागदपत्र जी आहेत ती तयार करून पोलिसांना सादर केलेली होती। मात्र या कागदपत्रांची पडताळणी जेव्हा करण्यात आली तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं ही कागदपत्र जी आहेत ती बनावट करून पोलिसांना सादर करण्यात आलेली होती आणि संबंधित कागदपत्रांच्या नोंदी ज्या आहेत त्या पोलिसांच्या रेकॉर्डला झालेल्या होत्या। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये मानकर यांनी फोर्जरी अर्थात बनावट कागदपत्र जी आहेत ती पोलिसांना सादर केली। त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा जो आहे समर्थ पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये त्यांना अटक कधी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। याचं कारण फोर्जरी हा अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा समजला जातो। या सगळ्या प्रकारात अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय आणि पुण्याच्या राजकारणामध्ये स्ट्रॉंगमॅन म्हणून त्यांची ओळख आहे दीपक मानकरांची। मात्र हा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा साधारण 5वा गुन्हा असेल दीपक मानकर यांच्यावरती जो अजामीनपात्र स्वरूपाचा असणार आहे। यापूर्वी सुद्धा जमीन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये असेल किंवा आत्महत्येला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा तो त्यांच्यावरती दाखल होता। असे अनेक गंभीर गुन्हे जे आहेत त्याच्यामध्ये त्यांना तुरुंगाची हवा सुद्धा खावी लागलेली आहे। या सगळ्यानंतर गेले काही दिवस ते तुरुंगातून बाहेर आल्यावरती राजकारणात पुन्हा सक्रिय झालेले होते आणि राष्ट्रवादीमध्ये जेव्हा 2 गट झाले तेव्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष ते झालेले होते। या सगळ्या प्रकारानंतर आता अजित पवार नेमकं काय या सगळ्यावरती प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी बरोबर। धन्यवाद वैभव, आपण माहिती दिली त्याबद्दल।